गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बाळांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत. या टॉपिकचं नाव आहे सेल द बेसिक युनिट ऑफ लाईफ. हा टॉपिक 11च्या सिलेबसमध्ये युनिट नंबर 3 मध्ये दिलेला आहे आणि 8 नंबरचा टॉपिक आहे. हा टॉपिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूपच मॅटर करतो, कारण या पॉईंटचं रिलेशन फक्त या टॉपिक पुरतं मर्यादित नाही, तर दुसऱ्या सर्वच टॉपिकला सेलचा कंटेंट आपल्याला यूज होणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही फोटोसिंथेसिस लर्न करणार, जेव्हा तुम्ही रेस्पिरेशन डील करणार, तो क्लोरोप्लास्ट असेल, त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया असतील, हे सगळे सेल ऑर्गनल आपल्याला तिथे यूज होणार आहेत. म्हणजे जेव्हा सेल युनिट ऑफ लाईफ हा टॉपिक आपण डिस्कस करू, इनडायरेक्टली आपण दुसऱ्या सर्वच टॉपिकला याचा टच ठेवणार आहोत. मग सर्व टॉपिकला डिटेलमध्ये डिस्कस करण्याच्या अगोदर सेल हा टॉपिक डील करणं खूपच इसेन्शियल आहे. 11वीच नाही तर 12वीला सुद्धा याचंच एक्सटेन्शन जेनेटिक्समध्ये मॉलिक्युलर बेसिसमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणून आपण असं म्हणू, सेल द युनिट ऑफ लाईफ खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि या टॉपिकमध्ये प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल ह्या दोन्ही सेलचं स्ट्रक्चर, त्यांचं कंपोजिशन, त्यांची फंक्शनिंग सर्व आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट लेक्चर ऑफ द सेल युनिट ऑफ लाईफ. तर बाळांनो, हे पहा, जर समजा आपण असं म्हणूया, हे जो तुमचा टॉपिक आहे, तर टॉपिकचं मी सुरुवातीला इथं नाव लिहितो, सेल द युनिट ऑफ लाईफ. सेल दी युनिट ऑफ लाईफ. आपल्या लाईफचं जे युनिट आहे त्याला सेल बोललं जातं. मग क्वेश्चन अराईज हा होतो की एक्झॅक्ट सेल काय आहे, सेलचं स्ट्रक्चर काय आहे. तर सर्वच गोष्टी आपण डिटेल पद्धतीने डिस्कस करूया. सुरुवातीला ती समजून घेऊया की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिफरन्शिएट करणारा युनिट सेल होऊ शकतो का. तर तुम्हाला असं जर विचारलं, व्हॉट इज दॅट मेक लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर व्हॉट इज दॅट मेक ऑर्गॅनिझम लिव्हिंग, एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग म्हणण्यासाठी त्याच्याकडे काय असणं अपेक्षित आहे, तर एकदम कम्प्लिटली आन्सर आपल्या तोंडातून रिलीज होईल, ते म्हणजे द बेसिक युनिट ऑफ लाईफ, दॅट इज अ सेल. ज्या ऑर्गॅनिझमला म्हणजे ऑर्गॅनिझमला लिव्हिंग आहे हे इंडिकेट जर करायचं असेल तर त्या ऑर्गॅनिझमकडे सेल असणं गरजेचं आहे, कारण सेल तो युनिट आहे ज्याला बेसिक पार्ट आपल्या लाईफचा किंवा बॉडीचा बोलला जातो. सो इन शॉर्ट, इफ समवन आस्क यू व्हॉट इज दॅट मेक एन ऑर्गॅनिझम लिव्हिंग, असं काय आहे जे ऑर्गॅनिझमला लिव्हिंग बनवतं, तर तुमचं आन्सर असायला पाहिजे द प्रेझेन्स ऑफ बेसिक युनिट ऑफ लाईफ. द प्रेझेन्स ऑफ बेसिक युनिट ऑफ लाईफ, दॅट इज नथिंग बट अ सेल. काही ऑर्गॅनिझम असे असतात की ज्यांचा लाईफ एका सिंगल सेलमध्येच पूर्ण होतं, दे आर नोन ॲज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि काही ऑर्गॅनिझम अशा आहेत की ज्यांच्या बॉडीमध्ये, ज्याचं बॉडीचं कंपोजिशन हायर लेवलचं आहे, ज्यांच्या बॉडीमध्ये कॉम्प्लेक्सिटी आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्सही जास्त आहेत, आणि ज्या नंबर ऑफ सेल्स गॅदर होतात दे विल गिव्ह राईज टू द टिश्यू, ऑर्गन सिस्टम अँड ऑर्गॅनिझम. तर अशा पद्धतीनं आपल्याला सेलला डिस्कस करता येईल की एका सिंगल सेलनं जर एखादा ऑर्गॅनिझम बनला असेल तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, आणि तोच ऑर्गॅनिझम जर एका मेनी सेल्सनं बनला असेल तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बरं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमकडे एक सिंगल सेल आहे आणि ती सिंगल सेलच त्याच्या लाईफला जिवंत ठेवण्यासाठी काम करते. सो द क्वेश्चन अरायजेस, what is the presence with the single cell organism that basically make the single cell capable for showing the independent existence and performing essential functions of life. एका छोट्या सिंगल सेलला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स देण्यासाठी आणि इसेन्शियल फंक्शन परफॉर्म करण्यासाठी त्या सगळ्याच गोष्टी त्याच्याकडे आहेत का. आणि जर त्याच्याकडे एका सिंगल सेल ऑर्गॅनिझमकडे जर त्या गोष्टी असतील तरच त्याला सेल म्हणता येईल किंवा त्याला लाईफ म्हणता येईल. म्हणून लाईफचा क्रायटेरिया डिसाईड करते वेळेस मल्टीसेल्युलरपेक्षा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमला जर आपण डील केलं तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमकडे ज्या गोष्टी आहेत त्याच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमला प्रत्येक सेल्युलर लेवलला आहेत असं आपल्याला म्हणता येईल. सो लेट स्टार्ट टू एक्सप्लेन द बेसिकली व्हॉट इज द एक्झॅक्ट मेक द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ लिव्हिंग. मग सुरुवातीला जर तुम्हाला प्रश्न विचारला की असं काय आहे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला लिव्हिंग बनवतं, तर क्वेश्चन असा अराईज होतो, पण व्यवस्थित पहा, what is that make organism living. एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग करण्यासाठी ऑर्गॅनिझम लिव्हिंग म्हणजे क्वेश्चन माझा हा आहे, ऑर्गॅनिझमला लिव्हिंग आहे हे जर तुम्ही म्हणत असाल तर त्याच्याकडे काय आहे. त्याचा आन्सर असायला पाहिजे, एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग बनण्यासाठी द ऑर्गॅनिझम मस्ट हॅव द प्रेझेन्स ऑफ बेसिक युनिट. दे मस्ट हॅव presence of basic unit of life. बेसिक युनिट ऑफ लाईफ असायला पाहिजे. तुम्ही म्हणणार सर असं काय आहे जे बेसिक युनिट ऑफ लाईफ आहे. ऑब्व्हियसली त्याचा आन्सर असणार आहे दॅट इज अ प्रेझेन्स ऑफ अ सेल. याचा अर्थ ज्या ऑर्गॅनिझमकडे सेल असणार आहे त्याला तुम्ही लिव्हिंग आहेत असं आपण म्हणू शकतो. बरं, आपण असं जर डील केलं तर
जे ऑर्गॅनिझम एका सिंगल सेलनं बनलेले दे आर नोन एज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, आणि जे ऑब्विसली एकापेक्षा जास्त सेलनं बनलेले ते मल्टीसेल्युलर. तर याला जर मी दोन याच्यामध्ये जर क्लासिफाय करायचं म्हटलं तर मी असं लिहितो, द ऑर्गॅनिझम विच आर कंपोज फ्रॉम अ सिंगल सेल. सॉरी नो, ऑर्गॅनिझम विथ अ सिंगल सेल. काही ऑर्गॅनिझम असे जे सिंगल सेल्ड आहेत आणि काही जे आहेत ते मेनी सेल्सने त्यांची बॉडी कंपोज झालेली आहे, मेनी सेल्स. तर बाळांनो, जे ऑर्गॅनिझम सिंगल सेलने बनलेले असतील वी नो दॅट बेसिकली दे आर कॉल्ड एज अ दे आर नोन एज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. दे आर नोन एज अ युनिसेल्युलर. आणि ज्यांच्या बॉडीमध्ये कॉम्प्लेक्सिटी आहे, ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स जास्त आहेत, दे आर नोन ॲज अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. दे आर नोन ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बरं, युनि आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम झाल्याच्या नंतर आता मेन क्वेश्चन्स हा अराईज होतो की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एक सिंगल सेल आहे अँड दॅट सिंगल सेल इज कॅपेबल फॉर शोईंग द डिफरंट टाइप ऑफ फंक्शन्स इन द बॉडी ऑफ दॅट पर्टिक्युलर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. जे का सिंगल सेलने बनलेला ऑर्गॅनिझम आहे त्याच्या बॉडीमध्ये जवळपास सगळेच फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी एक सिंगल सेल कारणीभूत आहे. मग त्या सिंगल सेलला सगळं जर फंक्शन परफॉर्म करायचे असतील तर त्याच्याकडे बेसिक कोणत्या गोष्टी आहेत, म्हणून आपण इथं असं लिहू, अ सिंगल सेल इज बेसिकली और सिंगल सेल ऑर्गॅनिझम दे आर कॅपेबल फॉर टू थिंग्स. मग आता आपण सिंगल सेलला जर मी थोडं इलॅबोरेट करायचं म्हटलं तर मी असं म्हणू शकतो, हे पहा, हे युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम आहेत ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमला आपण असं म्हणू, द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ऑर सिंगल सेल ऑर्गॅनिझम. ज्या सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहेत these single cell organisms are capable, single cell organism are capable for, ते कशासाठी कॅपेबल आहेत बाळांनो, ते दोन गोष्टीसाठी कॅपेबल आहेत. सर्वात पहिली जी गोष्ट असते त्या पहिल्या गोष्टीला बोललं जातं इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, आणि दुसऱ्या गोष्टीला बोललं जातं परफॉर्म इसेन्शियल फंक्शन्स ऑफ अ लाईफ. ह्या गोष्टीला व्यवस्थित समजून घ्या, ही एनसीईआरटीची सिक्वेन्स ॲज इट इज फॉलो करा. कारण सेल द स्ट्रक्चर लाईन फंक्शन युनिट ऑफ लाईफ, त्याचं स्ट्रक्चर ते काय, हे दिस इज अ ट्रॅडिशनल वे जे आपण लर्न केलेलंच आहे. एक्झॅक्ट एनसीईआरटी काय सांगते, एनसीईआरटीच्या एक्झॅक्ट त्याचा मीन काय आहे सेलचा, जो बेसिक थ्रू जातो, आपण त्याबद्दल डील करतोय. तर पहिला क्वेश्चन हा आला होता की जो सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे त्यांच्याकडे अशा कोणत्या दोन गोष्टी आहेत. मग मी असं लिहिलंय, सिंगल सेल ऑर्गॅनिझम आर कॅपेबल फॉर शोईंग इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. ते एक इंडिपेंडंट एक्झिस्टन्स शो करतात, इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. बरं, इंडिपेंडंट एक्झिस्टन्स आहे याचा अर्थ त्यांच्याकडे स्वतःचं जेनेटिक मटेरियल आहे. डीएनए किंवा आरएनए ओनली प्रेफर्ड ॲज अ जेनेटिक मटेरियल, ओव्हर द आरएनए डीएनए इज अ मोर प्रेफर्ड जेनेटिक मटेरियल. पण काही व्हायरसेस अशा आहेत की ज्यांच्यामध्ये इन शॉर्ट इन जनरली आपण असं म्हणू की काही जणांमध्ये आरएनए सुद्धा जेनेटिक मटेरियल आहे, व्हायरसेस नाही, कारण व्हायरसेस तर सेलच नाहीये. तर सांगण्याचा अर्थ ज्यांच्यामध्ये इंडिपेंडंट एक्झिस्टन्स परफॉर्म करणं म्हणजे त्याच्याकडे जेनेटिक मटेरियल असणं, आणि दुसरं म्हणजे they are responsible for performing essential functions of life, performing essential functions of life. आपल्या लाईफचे इसेन्शियल फंक्शनही त्याला परफॉर्म करायला पाहिजे. मग तुमचं म्हणणं असं असेल की सर या दोघाला जर थोडंसं अजून एक्सटेंड केलं त्याचा मीन काय, तर पहा, जे इंडिपेंडंट एक्झिस्टन्स शो करतात याचा अर्थ त्यांच्याकडे स्वतःकडे डीएनए किंवा आरएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल असणं अपेक्षित आहे. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग म्हणण्यासाठी सेल असायला पाहिजे, आणि सेलला सेल म्हणण्यासाठी सेलकडे दोन गोष्टी पाहिजेत. कारण इथं काय मी सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आर कॅपेबल फॉर, म्हणजे इन शॉर्ट मी असं म्हणू करे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहेत म्हणजेच ते ॲक्च्युली एका सेलनं बनलेले आहेत, आणि सेलला सेल असण्यासाठी ह्या दोन क्रायटेरिया आहेत. कारण सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम जे काही परफॉर्म करतो म्हणजेच ॲक्च्युली एक सिंगल सेल परफॉर्म करते. म्हणून या पूर्ण ओळीचा जो अर्थ आहे अ सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आर कॅपेबल फॉर, म्हणजेच सेल मस्ट हॅव, सेल मस्ट हॅव. आपल्याकडे एका सेलला काय असायला पाहिजे जेणेकरून तिला आपल्याला सेलला सेल म्हणायचंय. तर सेलला सेल म्हणण्यासाठी दोन गोष्टी आहेत. नंबर एक इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. पण इंडिपेंडंट एक्झिस्टन्स म्हणजे काय, स्वतःला कंट्रोल करणारा एजंट, आणि तो की न्यूक्लियसच्या आत असतो, ज्याला जेनेटिक मटेरियल म्हणतात. एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनला तो ट्रान्सफर करू शकतो. आणि जेव्हा आपण आपले कॅरेक्टर वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करू, जेव्हा आपण हेरिडिटी दाखवू, तर याचा अर्थ आपण आपलं इंडिपेंडंट एक्झिस्टन्स परफॉर्म करू शकतो किंवा मेंटेन करू शकतो. बरं, जेव्हा आपल्या न्यूक्लियसमध्ये डीएनए आहे तर डीएनए कन्व्हर्ट इंटू एमआरएनए आणि एमआरएनए कन्व्हर्ट इंटू द प्रोटीन. दिस प्रोसेस इज नोन ॲज अ सेंट्रल डोग्मा और प्रोटीन सिंथेसिस. पण प्रोटीन सिंथेसिस होतं याचा अर्थ आपल्या बॉडीला रिक्वायर्ड असणारे सगळेच प्रोटीन आपण प्रोटीन सिंथेसिसनं बनवतो.
हे जर प्रोटीन आपण प्रोटीन सिंथेसिसनं बनवतो तर त्यासाठी लागणारा सर्वात बेसिक युनिट म्हणजे रायबोझोम आहे. आणि जिथं रायबोझोम असेल तर त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो द रायबोझोम इज द ऑर्गनल रिस्पॉन्सिबल फॉर परफॉर्मिंग द इसेन्शियल फंक्शन्स ऑफ द लाईफ. त्यामुळे इसेन्शियल फंक्शन्स ऑफ अ लाईफ परफॉर्म करण्यासाठी वी मस्ट हॅव रायबोझोम्स. आता व्यवस्थित आहे का? एका सिंगल सेलला और बेसिकली सेलला सेल म्हणण्यासाठी किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे काही परफॉर्म करतात त्याच्यासाठी दोन क्रायटेरिया महत्वाचे आहेत. सर्वात पहिला क्रायटेरिया इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. तो कोणावरही डिपेंडंट असणं अपेक्षित नाहीये. आणि इंडिपेंडंट एक्झिस्टन्स तेव्हाच राहू शकतं जेव्हा आपण आपलं जेनेटिक मटेरियल इझिली दुसऱ्या जनरेशनला आपण ट्रान्सफर करू शकतो. आणि हे जर ट्रान्सफर करायचं असेल तर आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट या सगळ्यापेक्षा महत्वाचं कोण असेल तर जेनेटिक मटेरियल असेल, दॅट इज द डीएनए ऑर आरएनए. त्यामुळे इंडिपेंडंट एक्झिस्टन्सच बोललं जातं डीएनए. सेकंड, परफॉर्म द इसेन्शियल फंक्शन्स ऑफ द लाईफ. आपल्या लाईफची इसेन्शियल फंक्शन जो परफॉर्म करतो तर त्याला परफॉर्म करण्यासाठी रायबोझोम लागणार आहे. कारण रायबोझोमचा लार्जर आणि स्मॉलर युनिट जो एकत्र येतील तेव्हा ट्रान्सक्रिप्शन नंतर ट्रान्सलेशन प्रोसेस कॅरी होईल. आणि ट्रान्सलेशन झाल्याच्या नंतर मेनी अमायनो ॲसिड्स दे आर जॉईन बाय द पेप्टाइडल ट्रान्सफरेज अँड प्रोड्यूस अ लॉंगर युनिट दॅट इज नोन एज अ प्रोटीन. अँड डिफरंट टाइप ऑफ प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर परफॉर्मिंग द डिफरंट फंक्शन्स ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीचे सगळेच फंक्शन परफॉर्म करण्यासाठी प्रोटीनची गरज आहे आणि प्रोटीन बनवणं हे रायबोझोमचं काम आहे. म्हणून विचार करा, एका सिंगल सेलकडे जर ह्या दोन गोष्टी असतील तर त्या सेलला लाईफ आहे, ती सेल जिवंत राहू शकते किंवा त्याच्यात लाईफ आहे आपण असं म्हणू शकतो. म्हणजे इंडिपेंडंट एक्झिस्टन्स परफॉर्म करायला पाहिजे आणि परफॉर्म द इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ हे असायला पाहिजे. ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमकडे ह्या दोन्ही गोष्टी अतिशय कंप्लीट प्रमाणामध्ये आहेत. म्हणून सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम दे आर कॅपेबल फॉर देअर शो द लाईफ. त्यांची ती लाईफ शो करण्यासाठी ते कॅपेबल आहेत. मग मला सांगा, एखादा असा ऑर्गॅनिझम असेल का रे ज्यांच्याकडे ह्या दोन गोष्टी नाही आहेत, जेनेटिक मटेरियल आणि रायबोझोम, म्हणजेच इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड परफॉर्म इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ, हे दोन क्रायटेरिया ज्याच्याकडे नाही आहेत त्याला सेल म्हणता येईल का? तर त्याचा आन्सर आहे नो. मग आपण असं म्हणू, एनिथिंग लेस दॅन अ सेल कॅन नॉट प्रोड्यूस द लाईफ. मी काय स्टेटमेंट यूज करतो बाळांनो? एनिथिंग लेस दॅन अ सेल कॅन नॉट प्रोड्यूस अ लाईफ. पहा, इथे एक स्टेटमेंट लिहितोय, एनिथिंग less than a cell cannot form a life. सेल पेक्षा एखादी जर काही छोटी गोष्ट असेल तर ती लाईफ कशी तयार करेल? कारण लाईफ बनवण्यासाठी सेल पाहिजे आणि सेलला सेल असण्यासाठी त्याच्याकडे जेनेटिक मटेरियल डीएनए, आरएनए आणि रायबोझोम ह्या दोन गोष्टी असणं अपेक्षित आहे. म्हणून इन शॉर्ट वी कॅन से एनिथिंग लेस दॅन अ सेल, सेलपेक्षा लहान जी गोष्ट असते इट कॅन नॉट फॉर्म अ लाईफ, ती लाईफ कधी बनवू शकत नाही. मग आता क्वेश्चन येतो की सर इतकं झाल्याच्या नंतर जर तुम्हाला विचारलं एक्झॅक्ट आम्हाला सेलची डेफिनेशन सांगा, व्हॉट इज मीन बाय सेल, तर बाळांनो पहा, सेलच्या डेफिनेशन मध्ये किती वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत जे की आपण 9-10 पासून त्या वर्डला आपण खूप वेळेस रिपीट केलेलं आहे. सो सेल इज नथिंग बट द बेसिक युनिट ऑफ लाईफ, सेल इज द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ अँड सेल इज द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. या तिन्ही वर्डला जर मी एकदम मर्ज केलं आणि एक मोर एलॅबोरेटिव्ह जर डेफिनेशन बनवायचं म्हटलं तर मी असं लिहू शकतो का, व्हॉट इज अ सेल? सो सेल इज नथिंग बट इट इज द बेसिक फंडामेंटल, सेल इज द बेसिक आणि फंडामेंटल युनिट आहे. पण हे काय करतं, बॉडीच्या प्रत्येक टिश्यूला, प्रत्येक ऑर्गनला स्ट्रक्चरही देतं आणि त्याचं फंक्शनही परफॉर्म करतं. सो इट इज द बेसिक, फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. The structural and the functional unit of life. The structural and the functional unit of life. बाळांनो पहा, तर इन शॉर्ट मी असं म्हणू शकतो की सेलच्या डेफिनेशन मध्ये हे 4 वर्ड इम्पॉर्टंट आहेत आणि 4 वर्ड पैकी 4 वर्ड कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत आपण त्याला थोडं अंडरलाईन करून घेऊया. पहा, सेल इज नथिंग बट द बेसिक युनिट ऑफ लाईफ, कारण जर सेल नसेल तर आपल्या लाईफचा बेसच बनणार नाही. फंडामेंटल काय आहे, कारण कोणतीही नवीन बिल्डिंग जर बनवायची असेल, तुमचा पाया जर तेवढा स्ट्रॉंग नसेल तर बिल्डिंग कशी उभा राहणार? बॉडीला जर कंपोज करायचं असेल आणि जर तुमच्याकडे सेलच नाही तर बॉडी कंपोजिशन होणं शक्य नाही. फंडामेंटल आहे. स्ट्रक्चरल काय आहे बरं, कारण जोपर्यंत सेल येणार नाही तुम्हाला स्ट्रक्चर प्रोव्हाइड होणार नाही. आरबीसी बायकॉन्केव्ह आहे, अ पर्टिक्युलर टाइप ऑफ स्ट्रक्चर, आणि त्याचं जसं फंक्शन असणार आहे तसं त्याचं स्ट्रक्चरही असणार आहे. आरबीसी बायकॉन्केव्ह यासाठी आहे कारण आरबीसी हॅज टू कॅरी द ऑक्सिजन. 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅन बी कॅरीड बाय द 1 आरबीसी. आरबीसी वर जो काही एचबी आहे तो बेसिकली O2 ला कॅरी करणार आहे.
म्हणून मी असं म्हणू शकतो जसं फंक्शन असेल तसं तुमच्या सेलचा आकारही असेल किंवा स्ट्रक्चर. सो इन शॉर्ट द स्ट्रक्चरल युनिट ऑफ द लाईफ इज नथिंग बट द सेल. द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ, फंक्शन म्हणजे कसं बरं, आपल्या बॉडीच्या डायव्हर्स आणि डिफरंट टाईप ऑफ सेल्स आहेत. जर तुम्ही विचार करत असाल तर नर्व सेल, ब्रेन सेल इज नोन एज द लॉंगेस्ट सेल ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीची जी लॉंगेस्ट सेल, जी नर्व सेल आहे, तिला नर्व इम्पल्स कॅरी करायचे, म्हणून पायाच्या टोकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण बॉडीमध्ये नर्व इम्पल्स जे जनरेट होतात, जे ट्रान्समिशन होतं, त्यासाठी त्याचा जो शेप आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते लॉंग आहे. जर तुम्ही आरबीसी घेत असाल तर बायकॉन घ्यावे, कारण त्याचं फंक्शन ऑक्सिजन कॅरी करण्याचं आहे. इन शॉर्ट आपण असं म्हणू, आपल्या बॉडीचे जे काही डिफरंट टाईप ऑफ फंक्शन्स परफॉर्म करायचे त्याच्यानुसार आपण सेलला स्ट्रक्चरही प्रोव्हाइड केलेलं आहे. आपल्या बॉडीचं असं कोणतंच काम नाहीये जे की ऑर्गन किंवा टिश्यू लेवलला घडतं. ऍक्च्युली सगळेच कामं जे घडतात ते सेल लेवलला घडतात. म्हणून असं बोललं जातं सेल इज द फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता सेलला फंक्शनल युनिट म्हणण्याच्या पाठीमागे किती बेस्ट क्रायटेरिया त्यांनी यूज केले बाळांनो ते पहा. सेलला आपण का म्हणू बरं, सेल इज अ बेसिक युनिट ऑफ लाईफ. पहा बाळांनो, मी असं म्हणू शकतो का बरं की जर समजा तुम्हाला जर विचारलं माझ्या बॉडीमध्ये डायजेशन होत आहे, तुम्ही म्हणा सर एक्झॅक्ट डायजेशन कोण करतं, तर बाळांनो एक्झॅक्ट डायजेशन कोण करतं, तर सेल करते. कारण जेव्हा तुम्ही फूड होलोजिक फॉर्ममधून जेव्हा तुम्ही फूड बॉडीच्या आत घेता, म्हणजे फर्स्ट इंगेशन देन डायजेस्ट करता, डायजेस्ट झालेलं फूड ट्रान्सपोर्ट केलं जातं बेसिकली प्रत्येक सेल लेवलला. आणि ॲक्च्युली सेल लेवलला जेव्हा फूड येतं, या फूडला ब्लड थ्रू जेव्हा फूड येतं, या फूडला ऑक्सिडाईज करण्यासाठी आपण रेस्पिरेटरी ट्रॅक थ्रू ऑक्सिजन डिफ्यूज करतो. म्हणजे ऑक्सिजन त्या फूडला ऑक्सिडाईज करतो, एनर्जी रिलीज करतो. मग विचार करा, डायजेशनचा एक्झॅक्ट प्रोसेस रिलीज ऑफ एनर्जी जे की रेस्पिरेशन थ्रू होतं, तर ह्या सगळ्या कॉम्प्लेक्स गोष्टी घडण्यासाठी कोणत्या लेवलला घडतात, तर आन्सर आहे एक्झॅक्ट सेल्युलर लेवलला घडतात. तुम्ही आपल्या बॉडीच्या सगळ्याच मेटाबॉलिझमच्या गोष्टी पहा. तुम्हाला जर म्हटलं मी रिप्रोडक्शन परफॉर्म करतोय, तर तुम्ही सांगणार सर रिप्रोडक्शन ॲट द एंड इट अकर ॲट द सेल्युलर लेवल. जोपर्यंत ओहम आणि स्पर्म फ्यूज होणार नाहीत, रिप्रोडक्शन प्रोसेस होणार नाही. इट मीन्स दॅट द फंक्शनल लेवल सेल प्लेज द रोल. कारण स्पर्म आणि ओहम एक प्रकारच्या सेल आहेत. याच्या पुढे डायजेशन जर करत असेल तर ईच अँड एव्हरी सेल ऑफ द बॉडी ॲक्च्युली डायजेस्ट. डायजेशन मध्ये काही कोणता असा एक ऑर्गन पार्टिसिपेट नाही करत, प्रत्येक सेल डायजेस्ट करते. मी रेस्पिरेशनचा विचार करू तर रेस्पायर करते, म्हणजे ऑल सेल्स बेसिकली शो द रेस्पिरेशन प्रोसेस. एक्सक्रिशन जर असेल तर किडनीमध्ये जोपर्यंत नेफ्रॉन ब्लडला प्युरिफाय करणार नाहीत, प्युरिफिकेशन करणार नाही, एक्सक्रिशन होणार नाही. मग विचार करा, नेफ्रॉन लेवललाही जे काही घडतं ते ऍक्च्युली एक प्रकारचं पर्टिक्युलरली फंक्शन आहे. म्हणून ऑल द फंक्शन्स दे आर कॅरीड आउट ओनली ॲट द सेल्युलर लेवल. सो इन शॉर्ट वी कॅन से, आणि आपल्या बॉडीला स्ट्रक्चरही देण्याचं काम सेलच करते. म्हणून सेल इज नथिंग बट द बेसिक, फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. त्यामुळे डायजेशनचं काम असेल, त्याच्यासोबत जर तुम्ही म्हटलात की सर एक्सक्रिशन कुठं होतं, तर एक्सक्रिशन इज ऑल्सो अकर ॲट द सेल्युलर लेवल, दॅट इज द नेफ्रॉन. त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं रिप्रोडक्शन कोणत्या लेवलला होतं, तुम्ही सांगणार सर रिप्रोडक्शन इज ऑल्सो अकर ॲट द सेल्युलर लेवल. कारण सेलमध्ये जेव्हा स्पर्म आणि ओव्हम येतात तेव्हाच रिप्रोडक्शनची प्रोसेस स्टार्ट होते. सो एनीथिंग विच इज डन ॲट द मेटाबॉलिक लेवल और ॲट द बेसिकली एव्हरीथिंग इज डन ॲट द सेल्युलर लेवल. जे काही आहे ते सगळं आपल्या सेल्युलर लेवलला घडणाऱ्या गोष्टी आहेत. सो इन शॉर्ट वी कॅन से व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेल. सेल इज द बेसिक, फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. करेक्ट, ही सेलची तुमच्या डेफिनेशन आहे. मग आता प्रश्न अराईज असा होतो, ही जी सेल आहे या सेलची बेसिकली डिस्कवरी जी आहे ती कोणी आणि कशी केलेली आहे, त्याबद्दल एक स्टोरी आहे बाळांनो, जे ऑलरेडी तुम्ही 8, 9, 10 पासूनच लर्न केला असाल. त्याला बोललं जातं डिस्कवरी ऑफ अ सेल. डिस्कवरी ऑफ अ सेल. सेलची डिस्कवरी आता आपण पाहूया. तर सेलच्या डिस्कवरीमध्ये मी इन शॉर्ट असं म्हणतो, द फर्स्ट सेल इज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक इन 1665. पहिली जी सेल आहे ती सेल रॉबर्ट हुकनं डिस्कवर केली होती 1665 मध्ये. सर तर पहा, द फर्स्ट सेल discovered by, it is discovered by scientist Robert Hooke. It is discovered by Robert Hooke. Robert Hooke ने पहिली सेल डिस्कवर केली होती and this discovery is done in 1665. भरपूर वेळेस 1665 जर लिहिलं तरी पोरं 1965 वरच येतात, कारण 1965 म्हणणं पोराचं एकदम हवी आहे. तर 1965 नाही बोला ना, मी 1665 सांगतोय. इट मीन्स दॅट द फर्स्ट सेल इज डिस्कवर इन द इयर 1665 बाय द रॉबर्ट हुक. पण रॉबर्ट हुकने जेव्हा ही सेल डिस्कवर केली होती तेव्हा बेसिकली ती डिस्कवरीची एक स्टोरी आहे, आणि जी स्टोरी त्याने एका बुकमध्ये लिहिलेली आहे. त्या बुकचं नाव आहे मायक्रोग्राफिया. सो इट्स डिस्कवरी इज रिटन इन अ बुक. It is written in a book
अँड द नेम ऑफ दॅट बुक इज अ मायक्रोग्राफिया. मायक्रोग्राफिया नावाचं एक बुक आहे. तर मायक्रोग्राफिया नावाच्या बुकमध्ये रॉबर्ट हुकनं ही सगळी डिस्कवरी लिहून ठेवलेली आहे. एक्झॅक्ट काय झालं होतं, ॲक्च्युली रॉबर्ट हुक हा एका कॉर्क सेलवर काम करत होता. आणि ती जी कॉर्क सेल होती, म्हणजे जो कॉर्क पार्ट आहे, डेड पार्ट आहे प्लांटचा, त्याच्यावर, आणि तो प्लांट होता ओक ट्रीचा. तर पहा मुलांनो, ही जी डिस्कवरी आहे ती डिस्कवरी कशी झाली होती. ॲक्च्युली द रॉबर्ट हुक ही वॉज वर्किंग ऑन द कॉर्क ऑफ ओक ट्री. ओक ट्रीच्या कॉर्कवर, कॉर्क म्हणजे जो आपण एखादा प्लांट जर घेतला तर प्लांटचा जो बाहेरचा एक्सटर्नल, आपण झाडाची धिपली म्हणतो ना, किंवा झाडाची वरची साल जी की डेड आहे, त्या पार्टला आपण काही वेळासाठी कॉर्क वर्ड यूज करू. तर त्या कॉर्कला त्याने घेतलं होतं आणि त्याने एक स्वतः जो डिझाईन केला मायक्रोस्कोप आहे त्याच्याखाली त्याने ऑब्झर्व केलं होतं. तर व्हॉट डिड द रॉबर्ट हुक ऑब्झर्व. रॉबर्ट हुकनं कॉर्क घेतला ओक ट्रीचा. बाळांनो, जो हा ओक ट्री आहे ही एक प्रकारचा बेसिकली स्पेसी आहे, आणि ही ज्या जीनसमध्ये बिलॉंग केली जाते, इट बिलॉंग टू द जीनस. याचा जीनस आहे क्वेरकस. क्वेरकस. आता जीनस आणि काय आहे हे तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये कन्सेप्ट आपण क्लिअर केलेला आहे की व्हॉट इज द जीनस, व्हॉट इज मीन बाय स्पेसी. तर पहा बाळांनो, ही जो ओक ट्री आहे तो ओक ट्रीचा त्यांनी कॉर्क घेतला असेल, आणि कॉर्क असेल तर ऑब्विसली डेड पार्ट असेल. तर जो पहिली जी सेल डिस्कवर झाली आहे दॅट इज अ डेड सेल डिस्कवर्ड. पहिली सेल जी डिस्कवर झाली आहे ती डेड सेल डिस्कवर झालेली आहे. बरं, एक्झॅक्ट त्याला काय ऑब्झर्व झालं होतं, रॉबर्ट हुकने जेव्हा ही गोष्ट पाहिली होती त्याच्या मायक्रोस्कोप खाली घेऊन कॉर्कला, तेव्हा त्याला एक कॉम्पॅक्टली हेक्सागोनल स्ट्रक्चर ऑब्झर्व झालं होतं. म्हणजे हे जो काही कॉर्क आहे, जो की डेड पार्ट आहे ओक ट्रीचा, तर ते स्ट्रक्चर एक्झॅक्टली त्याला असं दिसलं होतं. पहा बरं बाळांनो, तर हा जो पार्ट आहे हा पार्ट एका कॉम्पॅक्टली हेक्सागोनल स्ट्रक्चर सारखा दिसतो. सो व्हॉट इज दिस, दिस इज अ नथिंग बट अ कॉम्पॅक्टली hexagonal structure. And this compactly hexagonal structure, in short, we call it as cellula. बघून हे पहा, हे असं स्ट्रक्चर त्याला ऑब्झर्व झालं होतं. करेक्ट. हे जे स्ट्रक्चर आहे तर या स्ट्रक्चरला बोललं जातं दिस इज अ कॉम्पॅक्टली हेक्सागोनल स्ट्रक्चर. हाऊ इट इज, इट इज नथिंग बट द कॉम्पॅक्टली हेक्सागोनल स्ट्रक्चर. बरं, या स्ट्रक्चरकडे जर तुम्ही पाहत असाल तर यू आर बेसिकली ऑब्झर्विंग दिस हेक्सागोनल स्ट्रक्चर इज लुक लाईक अ हनीकॉम. हनीकॉम सारखं हे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय का रे बाळांनो. पण मी असं म्हणू, इट लुक लाईक अ हनीकॉम. हनीकॉम, हनीकॉमचा अर्थ असतो जे आपल्या काय म्हणू आपण त्याला, मधुमक्खिया हिंदीमध्ये म्हणतो ना आपण, है ना, तर त्यासारखाच मोहळ मराठीमध्ये म्हणतो. तर तो जो हनीकॉमचा जो स्ट्रक्चर आहे त्या हनीकॉममध्ये असंच हेक्सागोनल स्ट्रक्चर ऑब्झर्व होतं. आणि या हनीकॉमला, हेक्सागोनल स्ट्रक्चरला ॲक्च्युली लॅटिन भाषेमध्ये सेल्युला वर्ड यूज केला जातो. दीज कॉम्पॅक्टली स्ट्रक्चर आर कॉल्ड सेल्युला इन लॅटिन. सेल्युला इन लॅटिन, लॅटिनमध्ये त्याला सेल्युला म्हणतात. अँड फ्रॉम द वर्ड द सेल्युला अ न्यू वर्ड केम अँड दॅट इज नोन एज अ सेल. आणि त्याच्यापासून नंतर आपण त्याला सेल म्हणायला सुरुवात केली. तर पहा, दिस इज अ डिस्कवरी ऑफ द डेड सेल. डेड सेलची ही डिस्कवरी होती जी की रॉबर्ट हुकला सर्वात पहिल्यांदा ऑब्झर्व झालेली आहे. बरं, मग तुम्हाला असा क्वेश्चन जर विचारला की हे जे स्ट्रक्चर येलो कलरची जी तुम्हाला लाईनिंग किंवा बाउंड्रीज दिसतात याला काय सांगता येईल, तर बाळांनो याला इन शॉर्ट आपण असं म्हणू का, इफ इट इज अ प्लांट सेल ऑब्वियसली द आउटर मोस्ट लेअर ऑफ द प्लांट सेल इज अ सेल वॉल. तर इन शॉर्ट मी याला असं म्हणतो, दिस स्ट्रक्चर इज नथिंग बट अ सेल वॉल. हा कोणता पार्ट आहे, दिस इज कॉल्ड सेल वॉल. कारण हा प्लांट आहे आणि प्लांटची आउटर मोस्ट सेल ही सेल वॉलनं कंपोज केली आहे, हे तुम्हाला माहिती आहे. बरं, मला एक सांगा, जर हा कॉर्क सेल असेल तर कॉर्क म्हणजे आउटर मोस्ट डेड पार्ट आहे प्लांटचा. जर डेड पार्ट प्लांटचा जर असेल तर याच्यामधलं जे काही प्रोटोप्लाझम असेल ते डेड असेल, म्हणजे सायटोप्लाझमिक कंटेंट नाही आहे, आणि ऑब्विसली देअरफॉर इट इज ऑब्झर्वड ॲज अ डेड सेल. त्याच्यामुळे ही जी आहेत ह्या सगळ्या डेड सेल ऑब्झर्व झालेल्या आहेत. मग जर तुम्हाला याच्यावर डायव्हर्स क्वेश्चन जर बनवायला जर कधी विचारले गेले तर त्याचा आन्सर रॉबर्ट हुकच येणार आहे. कसं रॉबर्ट हुक येणार आहे, थोडं व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला याच्यावरले काय काय पॉसिबल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. पहिला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन नंबर 1, हु डिस्कवर द फर्स्ट सेल. क्वेश्चन काय बाळांनो, हु डिस्कवर्ड द फर्स्ट सेल. फर्स्ट सेल कोण डिस्कवर केली, तुम्ही सांगणार सर द आन्सर गोज टू द रॉबर्ट हुक. यू आर करेक्ट. दुसरा क्वेश्चन आहे, हु डिस्कवर्ड
हु डिस्कवर्ड द फर्स्ट डेड सेल. पहिली जी डेड सेल आहे ती कोणी डिस्कवर केली? त्याचा आन्सर सुद्धा आहे रॉबर्ट हुक. थर्ड क्वेश्चन, तुम्हाला जर विचारलं हु डिस्कवर्ड द सेल वॉल, हु डिस्कवर्ड दी सेल वॉल, कारण जेव्हा त्यांनी कॉर्क जर घेतला असेल, याचा अर्थ प्लांट सेल घेतली असेल, तर प्लांट सेलचा आउटर मोस्ट लेअर हा सेल वॉलचा असणार आहे. तर सेल वॉलची डिस्कवरीचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण रॉबर्ट हुकला जाणार आहे. म्हणजे इन शॉर्ट वी कॅन से हु डिस्कवर द फर्स्ट सेल, आन्सर गोज टू द रॉबर्ट हुक. Who discovered the first dead cell? Even the answer goes to the Robert Hooke. And if the third question is asked, who discovered the first cell wall? Answer must goes to the Robert Hooke. So all three has a single answer and that is known as a Robert Hooke. तर बाळांनो या प्रत्येकाचा आन्सर एकच येणार आहे, ते म्हणजे रॉबर्ट हुक. आणि हे जे रॉबर्ट हुकने यांची जी डिस्कवरी आहे, आपण आताच बोलल्यासारखं, डिस्कवरी इज डन इन 1665 नॉट 1965. पुन्हा पुन्हा सांगतोय, करेक्ट. 1665 मध्ये ही त्यांनी डिस्कवरी केलेली आहे. सो इन शॉर्ट वी कॅन से सेलची डिस्कवरी अशा पद्धतीने झालेली आहे. दिस इज अ डिस्कवरी ऑफ द डेड सेल. मग आता क्वेश्चन अराईज होतो, सर ही डेड सेलची जर डिस्कवरी असेल तर मग लिव्हिंग सेल जी लाईव्ह सेल आहे त्याची डिस्कवरी कोणी केली? लाईव्ह सेलच्या डिस्कवरी बद्दल पण एक स्टोरी आहे, आपण ती पण एक 5 मिनिटांमध्ये डिस्कस करूया आणि नंतर लेक्चरला एंड करूया. तर पहा, जर तुम्हाला हे विचारलं हु डिस्कवर द लाईव्ह सेल, लाईव्ह सेल कोणी डिस्कवर केली? तर पहा, आपण इथं असं लिहू, डिस्कवरी ऑफ लिव्हिंग सेल. लिव्हिंग सेल डिस्कवरी. बघा, लिव्हिंग सेलची जर डिस्कवरी तुम्ही पाहत असाल तर लिव्हिंग सेलच्या डिस्कवरीमध्ये पहिलं नाव यायला पाहिजे अँटन व्हॉन लिव्हनहुक. सो अँटन व्हॉन लिव्हनहुक ते सायंटिस्ट आहेत ज्यांनी सर्वात पहिल्यांदा लाईव्ह सेलची डिस्कवरी केलेली आहे. तर अँटन हुकनं काय केलं होतं? अँटन हुक बेसिकली ऑब्झर्व्ड अ रेन ड्रॉपलेट. अँटन हुकनं रेन ड्रॉपलेटला कलेक्ट केलं आणि जेव्हा रेन ड्रॉपलेट त्याच्या हातामध्ये आला होता तर त्यांना हे ऑब्झर्व झालं की रेन ड्रॉपलेटमध्ये असे काहीतरी पार्टिकल्स आहेत म्हणा, असे काही ऑर्गॅनिझम आहेत जे ऑर्गॅनिझम 2 क्रायटेरिया दाखवत आहे. एक त्यांचा शेप आणि दुसरं म्हटलं तर त्यांची मोटिलिटी. त्याचा शेप होता रॉड सारखा आणि ते मोटाईल होते. तर त्याच्यावर त्यांनी प्रेडिक्ट केलं की याच्यामध्ये जे काही आहे तर बेसिकली ते ॲनिमल सारखं बिहेवियर दाखवत आहे, म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं ॲनिमल क्युले. कारण त्या काळामध्ये अँटन व्हॉन लिव्हनहुकच्या फक्त 2च ऑर्गॅनिझम होते, एक म्हणजे प्लांट आणि दुसरं ॲनिमल. मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय अशा प्रकारचं क्लासिफिकेशन तेव्हा नव्हतं. तेव्हा त्यांना हेच ऑब्झर्व झालं की पाण्याच्या थेंबामध्ये प्लांट आहे का ॲनिमल आहे. तर ऑब्व्हियसली पाण्याचा जो थेंब आहे त्याच्यामधले जे काही जीव तुम्हाला दिसत आहे तर ॲक्च्युली त्यांची मोटिलिटी जर दिसत असेल तर ती मोटिलिटी आणि त्याचा रॉड शेप हा निश्चितच प्लांटनुसार नाहीये. तर प्लांट नाही तर कोण असेल? तर ॲनिमल असेल, म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं ॲनिमल क्युले. पण नंतर लॅटर डिस्कवरीमध्ये हे प्रूव्ह झालं की ते ॲनिमल क्युले असं काही नाहीये, तर ते बॅक्टेरिया आहेत. तर तेव्हा बॅक्टेरिया वर्डच डिस्कवर झाला नव्हता, म्हणून आपण असं म्हणू ॲनिमल क्युले म्हटलं काय आणि बॅक्टेरिया म्हटलं काय, दोघांचा मिनिंग त्या काळासाठी एकच होता. आणि हे ॲनिमल क्युले किंवा बॅक्टेरिया इज नथिंग बट द लाईव्ह सेल, म्हणून द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द लाईव्ह सेल इज गोज टू द अँटन व्हॉन लिव्हनहुक. सो आय विल राईट जे आपण डिस्कस केले ते आपण इथे 2 मिनिटांमध्ये लिहून घेऊया. तर पहा बरोबर, मी तर असं म्हणू का, द फर्स्ट लाईव्ह सेल इट इज डिस्कवर्ड बाय अँटन व्हॉन लिव्हनहुक. इट इज डिस्कवर्ड बाय अँटॉन व्हॉन लिव्हनहुक. अँटन व्हॉन लिव्हनहुकनं सर्वात पहिल्यांची याची डिस्कवरी केली लाईव्ह सेलची. मग अँटन व्हॉन लिव्हनहुकनं काय केलं होतं? ही वॉज बेसिकली ऑब्झर्विंग अ रेन ड्रॉपलेट. हे एका रेन ड्रॉपलेट बद्दल डिस्कस करत होते. बरोबर, रेन ड्रॉपलेट जर असेल तर मी रेन ड्रॉपलेटला अशा पद्धतीने दाखवू शकतो का बरं? हे पहा, जर समजा मी असं म्हणू, हा माझ्याकडे व्हाईट कलर घेतो, हा एक माझ्याकडे रेन ड्रॉपलेट आहे आणि या रेन ड्रॉपलेटमध्ये काहीतरी अशा ऑर्गॅनिझम आहेत जे की थोडासा अशा पद्धतीचे ऑर्गॅनिझम असतील. मग जेव्हा त्यांनी ह्या रेन ड्रॉपलेटमधले जे ऑर्गॅनिझम ऑब्झर्व केले तर त्याने त्याच्या 2 क्रायटेरिया डिसाईड केल्या. सो दीज आर दोज ऑर्गॅनिझम, दीज हॅज द बेसिकली 2 क्रायटेरिया और बेसिकली 2 फीचर्स. आपण त्याला क्रायटेरिया म्हणण्यापेक्षा आपण एक्झॅक्ट त्याला म्हणू, यांना 2 कॅरेक्टर त्यांना ऑब्झर्व झाले. इट हॅज द 2 कॅरेक्टर्स. कोणते कोणते कॅरेक्टर्स होते बरं? पहिलं जे कॅरेक्टर होतं ती म्हणजे त्यांची मोटिलिटी, ते हालचाल करत होते. आणि मोटिलिटीच्या नंतर त्यांचा होता शेप जो की रॉड शेप होता. सो इट हॅज अ रॉड शेप. आता विचार करा, ज्याला मोटिलिटी आहे आणि ज्याला रॉड शेप आहे, हा प्लांट असेल की ॲनिमल?
तेव्हा अँटन व्हॉन लिओनिकनं फक्त इतकं सांगितलं की हा प्लांट तर नक्कीच नाहीये, आणि जर हा प्लांट नसेल सो ही यूज अ वर्ड बाय ऑब्झर्विंग दिस टू क्रायटेरिया ही कॉल्ड इट ॲज ॲनिमल्क्युले. ही कॉल्ड इट ॲज अ ॲनिमल्क्युले. त्याच्यामुळे त्यांनी त्याला नाव दिलं ॲनिमल्क्युले. पण नंतर असं लक्षात आलं हे ॲनिमल्क्युले नाहीये. ओके, इट इज नॉट अ ॲक्च्युअल, इट इज नॉट अ ॲनिमल्क्युले बट इट इज नथिंग बट अ बॅक्टेरिया. तर मी असं लिहितो लॅटर इट वॉज प्रूव्ड इट इज नथिंग बट, हे ॲनिमल्क्युले जे आहे लॅटर इट इज प्रूव्ड ॲज बॅक्टेरिया. कारण बॅक्टेरियाला दोन्ही गोष्टी आहेत, बॅक्टेरियाला रॉड शेप पण असतो बॅसिलस, आणि त्याच्यानंतर म्हटलं तर मोटिलिटी ही असते. म्हणून याला नंतरच्या याच्यामध्ये आपण बॅक्टेरियामध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणून बोललं जातं की लाईव्ह सेलची जी डिस्कवरी आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन अँटन व्हॉन लिओनिकला जातं. ही त्याची थोडीशी स्टोरी होती. आणि सर्वात शेवटी येतं की न्यूक्लियसची डिस्कवरी कोणी केली आहे, तर न्यूक्लियसच्या डिस्कवरीचं कॉन्ट्रीब्युशन रॉबर्ट ब्राऊनला जातं. रॉबर्ट ब्राऊन इज अ सायंटिस्ट हू ॲक्च्युअली डिस्कवर द न्यूक्लियस. करेक्ट. तर न्यूक्लियस जेव्हा येईल तर त्याबद्दल आपण अजून जास्त डिटेल डिस्कशन करणार आहोत. तर लास्ट पॉइंट आहे हू डिस्कवर द न्यूक्लियस. करेक्ट. तर न्यूक्लियसची जी डिस्कवरी आहे, न्यूक्लियस इज अ बेसिकली डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राऊन. रॉबर्ट ब्राऊन यांनी न्यूक्लियसची डिस्कवरी केलेली आहे. करेक्ट. याचं आन्सर जे असणार आहे ते आहे रॉबर्ट ब्राऊन. तर अशा प्रकारे आज आपण पहिल्या लेक्चरमध्ये हेच डिस्कस केलं की एक्झॅक्ट व्हॉट इज मीन बाय सेल. सेलला सेल म्हणण्यासाठी सेलकडे काय असायला पाहिजे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एका सेलनं, मल्टी असेल तर मेनी. तर एक लास्टच्या एका 5 मिनिटामध्ये आपण टॉपिकला जो कंटेंट झालाय त्याला रिवाईज करू आणि नंतर आपला टॉपिक एंड करू. फक्त 5च मिनिटं अजून. तर पहा बाळांनो, टॉपिकच्या सुरुवातीपासून आपण काय केलंय, आणि मी इथं बोर्डवर ज्या नोट्स लिहिलेल्या आहेत बाळांनो, अशाच नोट्स PDF फॉर्ममध्ये तुमच्या नोट्स सेक्शनला अवेलेबल आहेत ॲज इट इज, नो चेंज. तुम्ही क्लासमध्ये रनिंग नोट्स काढलात काय किंवा नोट्स सेक्शनमधून त्या नोट्स काढून त्याची प्रिंट काढलात काय, काही चेंज असणार नाही, काहीच नथिंग, अ सिंगल वर्ड सुद्धा त्याच्यामध्ये चेंज नाहीये. ओके. तर तुम्ही तुमच्यावर डिसाईड करा की तुम्हाला वर्गात लिहायचं का कसं, तुम्ही दोन्ही वेळेनं करू शकता. तर पहा बाळांनो, आपण आतापर्यंत जे डिस्कस केलं होतं त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हे पाहिलं होतं की व्हॉट इज व्हॉट इज दॅट मेक ऑर्गॅनिझम लिव्हिंग. एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग करण्यासाठी त्याच्याकडे काय असायला पाहिजे, ऑर्गॅनिझमला लिव्हिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये पाहिजे द बेसिक युनिट ऑफ लाईफ, आणि त्याचा आन्सर आहे सेल. ऑर्गॅनिझमला लिव्हिंग करण्यासाठी सेल असणं अपेक्षित आहे. मग हे पण पाहिलं, जर समजा तुमचा ऑर्गॅनिझम हा एका सिंगल सेलचा जर बनलेला असेल, सिंगल सेल, तर दॅट इज नोन एज अ युनिसेल्युलर. आणि ऑर्गॅनिझम जर मेनी सेलचा असेल तर इट इज नोन एज अ मल्टी सेल्युलर. यस ऑर नो. बरं, त्याच्या पुढे आपण आलो होतो आणि हे विचार केला की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा विचार केला, किंवा जर आपण म्हटलं की एक माझ्याकडे जस्ट सिंगल सेल आहे, दोघांचा मीन तोच आहे, तर यांच्याकडे असं काय आहे की जेणेकरून त्याला सेलला सेल म्हणता येईल. तर त्याचं आन्सर होतं अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम आर कॅपेबल फॉर. आणि सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे म्हणजेच एका नॉर्मली सेलचेच कॅरेक्टर आहेत. सेल मस्ट हॅव, काय मस्ट हॅव, इट शुड हॅव अ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. त्याला स्वतःच एक अस्तित्व असायला पाहिजे. स्वतःचं इंडिपेंडंट देण्यासाठी जेनेटिक मटेरियल असणं अपेक्षित आहे. इट मे बी DNA ऑर RNA. आणि सेकंड जर म्हटलं, इट मस्ट बी परफॉर्मिंग ऑल इसेन्शियल फंक्शन्स ऑफ लाईफ. आपल्या लाईफचे सर्वच इसेन्शियल फंक्शन्स परफॉर्म करायला पाहिजेत. म्हणून इसेन्शियल फंक्शन्स परफॉर्म करण्यासाठी त्याच्याकडे रायबोझोम असणं अपेक्षित आहे. जर व्हायरसेस जर पाहत असाल बाळांनो, तर व्हायरसेसकडे जेनेटिक मटेरियल तर आहे पण त्याच्याकडे स्वतःचे रायबोझोम नाही आहेत. हे रायबोझोम दुसऱ्या होस्ट सेलकडून घेतो आणि त्याच्या बॉडीमध्ये आपले प्रोटीन रेप्लिकेट करतो आणि नंतर त्याचा नंबर वाढवतो. आपण ते नंतर डिस्कस करूया. बरं, आपण पुढे आलो होतो त्याच्या, आणि आपल्याला हे लक्षात आलं एनिथिंग लेस दॅन अ सेल कॅनॉट फॉर्म अ लाईफ. म्हणून सेलपेक्षा कोणताही छोटा युनिट हा कधीच लाईफ बनू शकत नाही. मग सेल काय आहे, सेल इज द बेसिक, इट इज अ फंडामेंटल, इट इज अ स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. फंक्शनल का, कारण डायजेशन, एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन, वॉटर मे बी द मेटाबॉलिक प्रोसेस विच आर अकर मस्ट बी दे अकर ॲट द सेल्युलर लेवल. या सगळ्याच गोष्टी आपल्या सेल लेवलला घडतात. दिसायला ऑर्गन टिश्यू लेवल मोठी आहे पण एक्झॅक्ट फंक्शन कुठं घडतं तर ते सेलला घडतं. सो इन शॉर्ट वी कॅन कॉल इट इज ॲज अ फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी. बरं, त्यानंतर आपण हे ऑब्झर्व केलं की डिस्कवरी ऑफ अ सेल. तर आपण असं पाहिलं होतं की डिस्कवरी ऑफ सेलमध्ये द फर्स्ट सेल इज डिस्कवर बाय द रॉबर्ट हुक इन द इयर 1665. पुन्हा सांगतोय, नॉट अ 1965, 1665 मध्ये. इट इज अ रिटन अ बुक नोन एज अ मायक्रोग्राफिया. त्यांनी एक मायक्रोग्राफिया नावाचं बुक लिहिलं होतं. त्या बुकमध्ये त्यांनी सर्व डिटेल डिस्कशन केले की एक्झॅक्ट कशी पद्धतीनं डिस्कवरी झालेली आहे. तर पहा बाळांनो, यांनी वर्क केलं होतं कॉर्कवर. कॉर्क म्हणजे झाडाच्या बाहेरची जी काही आपली धिपली आहे किंवा जे काही साल आहे जी की डेड आहे
त्यावर, आणि जी प्लांट घेतला होता ओक ट्री. ओक ट्रीचं जीनस येतं क्वेरकस. बरं, हा जो कॉर्क आहे तर कॉर्कमध्ये ऑब्व्हियसली डेड पार्ट आहे, सो ही डिस्कवर द डेड सेल. आणि त्यांना काय ऑब्झर्व झालं होतं, ही ऑब्झर्व दॅट द स्ट्रक्चर इज नथिंग बट अ कॉम्पॅक्टली हेक्सागोनल स्ट्रक्चर. आणि कॉम्पॅक्टली हेक्सागोनल स्ट्रक्चर लुक लाईक अ हनी कॉम, and such a honeycomb structure is called as the cellula in Latin language, and later that the cell word basically came. आणि त्याच्यानंतर सेल वर्ड आलेला आहे. आणि हे येलो कलरची जी आउटर बाउंड्री असेल ऑब्व्हियसली इट इज नथिंग बट द सेल वॉल. म्हणून असं बोललं जातं की 3 गोष्टीसाठी रॉबर्ट हुकला, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी त्यांना ओळखलं जातं. सर्वात पहिलं, हु डिस्कवर द फर्स्ट सेल, आन्सर गोज टू द रॉबर्ट हुक. दुसरं, हु डिस्कवर द फर्स्ट डेड सेल, मरेल सेल सुद्धा कोण डिस्कवर केली, तर रॉबर्ट हुक. अँड हु डिस्कवर द सेल वॉल, तर सेल वॉल सुद्धा कोण डिस्कवर केली, रॉबर्ट हुक. त्यानंतर लिव्हिंग सेल डिस्कवरीचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते जातं अँटन होन लिव्हिनहुकला, ज्यांनी की ऑब्झर्व केलं होतं एका रेन ड्रॉपलेटमध्ये. रेन ड्रॉपलेटमध्ये जे काही जीव त्यांना दिसले होते तर त्यांना 2 कॅरेक्टर ऑब्झर्व झाले, एक मोटिलिटी आणि त्याचा रॉड शेप. आणि हे 2 कॅरेक्टर असणं प्लांटला जर पॉसिबल नाही तर दुसरा एकच ऑर्गॅनिझम आहे ज्याला आपण ॲनिमल म्हणतो, सो इट कॉल्ड इट ॲज अ ॲनिमल्क्युले. अँड लॅटर इट इज ऑब्झर्व दॅट द ॲनिमल्क्युले असं काही नाहीये, तर त्या ठिकाणी ओनली बॅक्टेरिया एक्झिस्ट, त्या ठिकाणी बॅक्टेरिया आहेत. आणि सर्वात शेवटचा पार्ट म्हणजे हु डिस्कवर द न्यूक्लियस, तर त्याचा आन्सर होतो रॉबर्ट ब्राउन. रॉबर्ट ब्राउनने न्यूक्लियस डिस्कवर केलेलं आहे. ओके, तर पहिलं लेक्चर होतं. मला पुन्हा सर्वांना विनंती करायची आहे, एनसीईआरटी एकदा ओपन करा, एनसीईआरटीची जी सिक्वेन्स आहे तीच फॉलो करा, त्याच पद्धतीने आपण जवळ घेतलेला, त्याच पद्धतीने आपण घेतलेलं आहे. यानंतर सेल थिअरी काय आहे, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेल काय आहे, त्यातला डिफरन्स काय, हे आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तोपर्यंत सर्वांना बेस्ट लक अँड टेक केअर.